हॅलो गाईज, आज मी तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे सबस्टेशनमध्ये काय वर्क असतं आणि एका ऑपरेटरला त्याच्या ड्युटीमध्ये काय काय करावं लागते हे मी आज तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे. मित्रांनो, हे जे तुम्हाला मीटर दिसत आहेत, ह्या मीटरची रीडिंग प्रत्येक तासी एका ऑपरेटरला घेणं लागते. तुम्ही बघू शकता, ही प्रत्येक तासाची रीडिंग ही घेतलेली आहे. टाईमानुसार रीडिंग घ्यावी लागते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे इथे 33 kV इनकमरचं कंट्रोल पॅनल आहे, ज्यावर आपण ट्रान्सफॉर्मर ट्रिप आणि चालू करू शकतो. हे टॅप चेंजर आहे आणि हे फिटरचे, प्रत्येक फिटरचे हे इनकमर आणि हे प्रत्येक फिटरचं कंट्रोल पॅनल आहे. अँड गाईज, तो तुम्ही बघू शकता 5 MVAचा ट्रान्सफॉर्मर आहे. आणि हे आपले इथे आमच्या सबस्टेशनला असलेले 2-3 फिटर आहे. हे बघू शकता, 1, हे 2, हे 3 आणि हे नवीन काम चालू आहे. मित्रांनो, हे फिटर आपण आमच्या इथे ऑनलाईन आतून सिस्टम आहे, रिमोट कंट्रोल. याला ऑफलाईन म्हणजे लोकल इथं बाहेरून पण आपण चालू बंद करू शकतो. आणि ज्या वेळेस लाईनमन लोकांना परमिटची गरज पडते त्यावेळेस हे आयसोलेटर त्या साईडनं ओपन करावं लागतं, या साईडनं शॉर्टिंग टाकावं लागते, जेणेकरून लाईनमन, समोरील लाईनमन जनमित्र आपल्या भरोश्यावर सुरक्षित काम करू शकतो. याचबरोबर हे समोर जे बघू शकता रोटरी स्विच, हे 3 फेज आणि सिंगल फेज करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याला वरतून त्या साईडला पलीकडे फिरवलं दोन्ही पण, तर हे सिंगल फेज होणार आणि अलीकडे असताना हे 3 फेजमध्ये चालू असतं. मित्रांनो, बघू शकता, हे असं ऑपरेटरला एक सबस्टेशनमध्ये वर्क असतं. एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्यावर. एवढं सोपं नाही जसं वाटतं तसं, कारण की त्याच्या भरोश्यावर जनमित्र झाले, सर्व प्रकारचे जे लाईन स्टाफ आहे तो त्यांच्या भरोश्यावर काम करत असतो. त्यामुळे एक त्यांच्यावर जिम्मेदारी असते. मित्रांनो, वाटतं तेवढं सोपं नाही आहे. चला, थँक्यू मित्रांनो.